हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवसांपासून ॲक्च्युली मला ब्लॉग करायचा आहे, पण शार्वीच्या मागे पूर्ण दिवस जातो, त्यामुळे काही पॉसिबलच झालं नाही. पण इथे मी काही शॉर्ट्स घेऊन ठेवलेलं, तर म्हटलं चला आज ब्लॉग अपलोड करूया. तर इथे शार्वी सकाळी तिच्या बाबांसोबत खेळत होती. त्यानंतर आम्ही रेमंडला गेलो होतो. माझ्या नंदेचं म्हणजे शिवानीचं लग्न आहे. त्याची थोडीफार शॉपिंग करायची होती. ॲक्च्युली शार्वीच्या बाबांसाठीच लग्नासाठी कोट घ्यायचा होता, पण ते काय आम्हाला तिथे भेटला नाही, म्हणजे आवडले नाहीत ॲक्च्युली. आणि शेरवानी एक होती, ती खूप छान होती, पण त्याच्यामध्ये साईज अवेलेबल नव्हती. मग ते काय फारसं आम्ही घेतलं नाही, फक्त 2-3 ब्लँकेट्स घेतले, टॉवेल वगैरे अशी छोटी मोठी शॉपिंग केली आणि घरी आलो. मग दुसऱ्या दिवशी होळी होती, तर होळीसाठी मी इथे तयार झाली. मग खाली गेलो आम्ही, होळीची पूजा केली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी रंगपंचमी होती. तर शार्वीची ही पहिली रंगपंचमी होती. तर इथे म्हटलं घरातल्या घरातच तिचा एक छोटासा फोटोशूट करावा. ते केलं आम्ही. ती खूप छान एन्जॉय करते, किती छान डान्स करते इथे ती. त्याच्यानंतर मग इथे मी सकाळी वॉक घ्यावा म्हटलं, आणि शार्वी पण रोज सकाळी वॉक घ्यायला येते तिच्या आजीसोबत, कोवळं ऊन घ्यायला. त्यानंतर आम्ही गेलो होतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात, जे की भिवंडीला आहे, मराडेपाडा या गावामध्ये. खूपच सुंदर मंदिर आहे ते, म्हणजे प्रत्येकाने एकदा तरी इथे व्हिजिट दिलं पाहिजे. खूप छान आहे. त्याचा प्रवेशद्वार असा मोठा होता, जसं आधीच्या काळात म्हणजे किल्ल्यांचे जे प्रवेशद्वार असायचे तसे एकदम मोठा प्रवेशद्वार होता. द्वारावरतीच सगळे मावळ्यांचे स्टॅच्यूज होते. खूप सुंदर मंदिर आहे. पूर्ण बांधकाम जे आहे ते दगडी बांधकाम आहे, म्हणजे इतकं छान वाटलं ना तिथे जाऊन. प्रत्येकाने एकदा इथे व्हिजिट दिली पाहिजे. आणि बाहेरून असं वाटतं की आपण एखाद्या गडावर चाललो आहोत, पण आतमध्ये गेल्यावरती पण तितकंच सुंदर आहे. आणि समोर आतमध्ये एंटर केल्याच मंदिर आहे महाराजांचं. तर आम्ही सॅटर्डेला गेलेलो, त्यामुळे भरपूर गर्दी होती आणि इतकं सुंदर असं आतमध्ये प्रसन्न वाटतं. डेकोरेशन्स इतके छान आहे, लाईटिंग्स. सगळ्यात पहिले इथे जिजाऊ मातेचं दर्शन घेतलं, त्यांचं मंदिर आहे छोटंसं. त्याच्यानंतर महाराजांचं मंदिर आहे, महाराजांचं दर्शन घेतलं. आणि इथे तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. तर इतकं सुंदर असं प्रसन्न असं वाटतं, इतकं सुंदर मंदिर बांधलं आहे ना. आणि महाराजांचा पूर्ण इतिहास आहे, म्हणजे इथे स्टॅच्यूज बनवले आहेत आणि तिथे महाराजांचं पूर्ण इतिहास आहे. तर म्हणजे प्रत्येकाने हे मंदिर एकदा तरी व्हिजिट केलंच पाहिजे. आणि स्पेशली आपल्याला 4th स्टँडर्डच्या हिस्ट्री बुकमध्ये महाराजांचं पूर्ण इतिहास आहे. तर प्रायमरी सेक्शनचे पिकनिक्स वगैरे पण इथे काढू शकतात, इतकं छान आहे. म्हणजे सगळे स्टॅच्यूजमधनं त्यांचा इतिहास दाखवला आहे. त्यांचे वेपन्स, शस्त्र जे होते ते सगळे इथे लावलेले होते. तर म्हणजे खूपच सुंदर आहे हे मंदिर. मी इथे पूर्ण व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही हा नक्की एन्जॉय करा.
इथे आम्ही थोडेसे फोटोज वगैरे काढले. त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि रस्त्यामध्ये थोडीशी पेटपूजा केली. चलो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.